नमस्कार, मी दिनकर सुंदरकर पुन्हा एकदा आपल्यासोबत नवीन विषयासह. आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसांपासून साखरेवर विशेष फोकस सुरू आहे आणि बातम्या पण साखरेच्या आहे. एकीकडे इथेनॉलमध्ये जास्त वापर ऊसाचा झाल्यामुळे साखरेचा निर्माण करण्याचा जो प्रक्रिया प्रकल्प आहे तो कदाचित कमी असेल, काही स्पीड कमी असेल किंवा ऊस तिकडे पोचला नसेल साखर उत्पादकांकडे, म्हणून साखरेचं प्रमाण कमी झालं. टॉप 10मध्ये जगात निर्यात करणाऱ्या देशांपैकी भारत हा असा एक देश होता की जिथे साखर निर्यात केल्या जायची, पण 10 दशकानंतर आज भारताला साखर आयात करण्याची वेळ आलेली आहे. ही एक विचार करण्याची बाब आहे. कारण की आपण पाहतो की गेल्या अनेक दशकांपासून भारत हा कृषीप्रधान देश होता, आहे आणि राहील. परंतु कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांचं हित जोपासण्यासाठी जी प्रमुख भूमिका घ्यायला पाहिजे, ती प्रमुख भूमिका खऱ्या अर्थानं कोणत्याच सरकारनं घेतलेली नाही असं दिसून येते. त्याचं कारण असं की देश स्वातंत्र्यापूर्वी तसाच होता आणि स्वातंत्र्यानंतरही तसाच म्हणावं लागेल. कारण स्वातंत्र्यापूर्वी काळात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची पिळवणूक व्हायची, शेतकऱ्याकडून शेतसारा वसूल केला जायचा आणि त्या शेतसाऱ्याच्या माध्यमातून सरकार आपलं चक्र चालवायची. नंतर देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतरही सरकार आली. ती सरकारसुद्धा शेतकऱ्यांच्याच भरोशावर राहिली. शेतकऱ्यांना कृषीप्रधान देश म्हणू लागली. हरित क्रांती आली, हरित क्रांती झाली, त्यापुढेही देश समोर गेला. पुन्हा आणखी सरकार फेरबदल झाली. अशा सरकार आल्या गेल्या अनेक विषय झाले. परंतु प्रश्न हा आहे की ज्या देशात जे लागतं ते उत्पन्न करण्याची भूमिका त्या सरकारची पाहिजे होती, की जी नाही ते केवळ आयातच करायचं ही भूमिका पाहिजे होती. अनेक विषय सांगता येईल की ज्याप्रमाणे आपल्याला ज्या ज्या वस्तूची गरज आहे त्या त्या वस्तूचं निर्माण कार्य आपल्या देशात का केलं गेलं नाही, किंवा कोणत्याच सरकारला असं का वाटलं नाही की आपल्या देशात आपण हे प्रोडक्शन तयार केलं पाहिजे की जेणेकरून विदेशातून आपल्याला ते आयात करायचं काम पडणार नाही. तेलाचा विषय जर घेतला तर तेलाची अत्यंत विदारक परिस्थिती झाली. तेलाचे भाव 165 रुपयापर्यंत गेलेले आहे आणि हे सर्व भाव जे वाढले तर यावर उपाय म्हणून सरकारनं दूरदृष्टिकोनातून शेतीवर विशेष लक्ष द्यायला पाहिजे होतं, की जे लक्ष दिलं गेलं नाही असा आरोप अनेक शेतकरी नेते करतात. कर्जमाफीचा असो की शेतकऱ्याच्या शेतातला रस्त्याचा असो की शेतकऱ्याच्या सिंचनाचा असो, शेतकऱ्याच्या विजेचा असो, हे सर्व प्रश्न जर पाहिले आपण तर सर्व प्रश्न एकंदरीत शेतकऱ्यांच्या भोवताल फिरणारे आहे. कृषीप्रधान देशातल्या शेतकऱ्यांच्या समस्या खऱ्या अर्थानं देश स्वतंत्र झाल्यानंतर सुटतील असं अनेकांना वाटत होतं. मात्र त्या समस्या अजूनपर्यंत सुटलेल्या नाही. तुमच्या आमच्या बांधावर तुमच्या आमच्या शेतातले पाणंद रस्तेसुद्धा आजपर्यंत मजबूत झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर लक्ष दिल्या जात नाही हाही एक आरोप आहे. आणि जे येतं ते सरकार म्हणतं की आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करू, ते करू, ते करू, परंतु शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक संपन्न होऊ द्यायचं नाही का, असा प्रश्नसुद्धा शेतकरी विचारवंत व्यक्त करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून निर्माण होणारं पीक आणि देशाला लागणारं यात कुठंतरी ताळमेळ घातला पाहिजे, कुठंतरी समन्वय असला पाहिजे आणि जे आपल्याला लागतं ते निर्माण करण्याची क्षमता आपल्यात निर्माण करणे ही सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण किती दिवस दुसऱ्या देशांच्या भरोश्यावर जगायचं, किती दिवस त्यांच्या भरोश्यावर राहायचं. म्हणून आत्मनिर्भर जर खऱ्या अर्थानं देशाला करायचं असेल तर आपल्याला स्वयंपूर्ण झालं पाहिजे. म्हणून हे जे तफावती वाढलेल्या आहे, साखरेचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, हे सर्व जे भानगडी निर्माण झाल्या, ह्या भानगडीला आवर घालण्यासाठी कुठंतरी आपण हा विचार केला पाहिजे, एवढंच मला वाटते. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर्स करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.